या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, लीलावती रुग्णालयाला उशिरा शहाणपण सुचलंय असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये। माणिकराव कोकाटेंसंदर्भात आता लीलावती रुग्णालयाकडून दुपारी 2 वाजता मेडिकल बुलेटिन जारी केलं जाईल। वारंवार लोकशाही मराठीकडून खरं तर हा सवाल उपस्थित केला जात होता की लीलावती रुग्णालयाकडून मेडिकल बुलेटिन का जारी केलं जात नाहीये। आता मात्र 3 दिवस झाल्यानंतर शुक्रवार उजाडल्यानंतर या सगळ्या प्रकरणी माणिकराव कोकाटे यांच्या या याचिकेवर सुनावणी आहे हायकोर्टात। दुपारी 3 वाजता बरोबर 1 तास आधी मेडिकल बुलेटिन या ठिकाणी जारी केलं जाणार आहे। 2 डॉक्टरांची त्या दरम्यान चौकशी देखील झालेली आहे। नाशिक पोलीस त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर चौकशीला सुरुवात झाल्यानंतर आता मात्र मेडिकल बुलेटिन जारी केलं जाईल अशी आता बातमी समोर येतेय। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। माणिकराव कोकाटे यांच्यावर एंजिओप्लास्टी केली जाईल अशी एक माहिती समोर येत होती, पण कोकाटेंना अटक वॉरंट जारी केल्यावर असं अचानक नेमकं काय झालं की लीलावती रुग्णालयाचा आसरा घ्यावा लागला, दाखल व्हावं लागलं, याविषयी वारंवार सवाल उपस्थित केले जात होते। लोकशाही मराठीनं काही सवाल देखील उपस्थित केलेले होते। का मेडिकल बुलेटिन जारी केलं जात नाहीये, कुठं पाणी मुरतंय, काय या सगळ्या गोष्टी लपवल्या जात आहेत। आता या सगळ्या घडामोडीनंतर माणिकराव कोकाटे यांच्याविषयी लीलावती रुग्णालयाकडून मेडिकल बुलेटिन जारी केलं जाणार आहे। हा टायमिंग देखील फार महत्त्वाचा आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडून। भूषण, लीलावती रुग्णालयाला अखेर उशिरा का होईना पण शहाणपण सुचलंय, मेडिकल बुलेटिन जारी केलं जाईल, पण हे टायमिंग फार महत्त्वाचं आहे। 3 वाजता सुनावणी आणि 2 वाजता मेडिकल बुलेटिन। नक्कीच लागवी एकंदर आपल्याला या संपूर्ण नाट्यमय घडामोडी करताना पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत। या संपूर्ण गोष्टीमध्ये कुठेतरी लीलावती रुग्णालयाला मागील 2 ते 3 दिवसापासून ज्या प्रकारे त्यांच्यावर टीका झाली होती की त्यांनी कोणत्याही प्रकारचं मेडिकल बुलेटिन जारी केलं नाही, त्या संदर्भात त्यांच्यावर टीका झाली होती, तेव्हा आता उशिरा का होईना आपल्याला लीलावती रुग्णालयाकडून काहीसं शहाणपण होताना पाहायला मिळत आहे, त्यांना सुचताना पाहायला मिळत आहे। आता दुपारी 2 वाजता त्यांच्याकडनं मेडिकल बुलेटिन जे आहे ते पत्रकार परिषद घेऊन जारी करण्यात येणार आहे। त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद आहे। त्यामध्ये माणिकराव कोकाटे यांना नेमका सध्या कोणता आजार आहे किंवा त्यांचे सध्या कोणते उपचार सुरू आहेत या संदर्भात स्पष्टीकरण मिळणार आहे। मात्र दुसरीकडे दुपारी 3 वाजता न्यायालयात सुद्धा सुनावणी पार पडणार आहे। त्यामुळे कुठेतरी हे जे टायमिंग आहे ते आपल्याला अजब काहीसं वाटताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये नेमकं न्यायालयामध्ये नेमकं तर काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार। त्यासाठी आता अवघे 2 ते 3 तास सध्या उरलेले पाहायला मिळत आहेत। लागवी अगदी या सगळ्याचा नेमका भूषण काय अर्थ लावायचा? नाशिक पोलीस त्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर 2 डॉक्टरांचा जबाब नोंदवल्यानंतर या सगळ्या घडामोडी घडतायत का? काय संकेत, काय घडतंय नेमकं आतमध्ये? नक्कीच लागवी एकंदर बुधवारी माणिकराव कोकाटे यांना इथं ऍडमिट केलं होतं, यांना इथं दाखल केलं होतं, त्यानंतर कोणत्याही प्रकारचं बुलेटिन जारी केलं नव्हतं। मात्र या संपूर्ण गोष्टीमध्ये कुठेतरी अनेक प्रकारची टीका आपल्याला होताना पाहायला मिळाली की इतका लोकप्रतिनिधी जो आमदार आहे, जो माजी मंत्री आहे, अर्थात ते जेव्हा ऍडमिट झाले मंत्री होते, त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे, तेव्हा सध्या ते मंत्री नाही आहेत। मात्र कुठेतरी या संपूर्ण हाय प्रोफाईल केसमध्ये कुठेतरी लीलावती रुग्णालयाकडनं मेडिकल बुलेटिन जारी होणं अत्यंत आवश्यक होतं, गरजेचं होतं, मात्र ते झालेलं नाही, ते होताना पाहायला मिळालं नाही। त्यामुळे उशिरा का होईना काहीसं शहाणपण सध्या लीलावती रुग्णालयाकडनं आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। आणि आज दुपारी 2 वाजता त्यांचं जी पत्रकार परिषद होणार आहे त्यामध्ये माणिकराव कोकाटे यांना नेमकं कोणता आजार आहे किंवा त्यांच्यात नेमके कोणते उपचार होत आहेत हे सध्या आपल्याला स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहे। तेव्हा दुपारी 2 वाजता ही वाट पाहणं अत्यंत गरजेचं आहे। त्यानंतर दुपारी 3 वाजता न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामधील सुनावणी आहे ती सुद्धा पार पडणार आहे। त्यामुळे 3 वाजता नेमकं काय होतं, दुपारी 2 वाजता नेमकं काय होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। त्यानंतर साधारण 2 ते 3 तासात आपला अवधी जो आहे तो आपल्याला वाट पाहावी लागणार आहे। लागवी अगदी अगदी भूषण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता 2 वाजता काय काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।